नमस्कार, मी अर्चनाज रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहे पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाक। पुरणपोळीच्या स्वयंपाकाला खूप वेळ लागतो, तर कमीत कमी वेळेत स्वयंपाक कसा करायचा, काय काय तयारी करून ठेवायची, कोणत्या पदार्थानंतर कोणता पदार्थ बनवायचा, तर खूप साऱ्या टिप्स सांगितल्या आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा। आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राइब करा आणि फॉलो करा। चला तर मग बघूया आपली रेसिपी। 1 वाटी हरभरा डाळ घेतली, 5 ते 6 वेलची घेतल्या, 3 चमचे साखर घेतली आणि 1 वाटीला थोडासा कमी गूळ घेतला। 1 वाटी डाळ घेतली आहे, तर त्याच वाटीने आपण गूळ पण घेतला आहे आणि साखर घेतली, दोन्ही मिळून 1 वाटीवर घ्यायची। हवं तर तुम्ही साखर जास्त घेऊ शकता, गूळ कमी घेऊ शकता, पण मी गूळ जास्त घेतला आणि साखर थोडीशी घेतली। हरभराच्या डाळीचे 2 प्रकार असतात, एक पॉलिशवाली आणि एक बिना पॉलिशवाली। मी इथे बिना पॉलिशवाली डाळ घेतली आहे। 2 ते 3 पाण्याने डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आणि कुकरला शिजायला टाकायची। अडीच ते 3 ग्लास पाणी टाकायचं। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे चेक करून घ्यायचं। थोडीशी तेलाची धार टाकायची, उतू जाऊ नये म्हणून। झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या। डाळ शिजेपर्यंत पीठ मळून घेऊ। 2 वाट्या पीठ घेतलं, त्यापेक्षा जास्त घेतलं तरी चालेल। पिठामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, थोडीशी चिमूटभर हळद टाकायची आणि थोडंसं तेल टाकायचं। सर्व टाकून झाल्यानंतर पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि घट्टसर पीठ मळून घ्यायचं। हे बघा, पीठ मी घट्टसर मळलंय। आता झाकण ठेवून देऊ आणि भज्याचं पीठ कालून घेऊ। मिरच्या, जिरे, ओवा आणि लसूण याची पाणी टाकून पेस्ट करून घ्यायची। बेसन पीठ घेतलं, थोडीशी हळद टाकायची, चवीपुरतं मीठ टाकायचं, बारीक केलेल्या हिरव्या मिरच्या ते टाकून तो लागता थोडंसं पाणी टाकून पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यायचं। डाळ शिजेपर्यंत आपले दोन्ही पीठं भिजून झाले। एक कणिक भिजून झालं, दुसरं भज्याचं पीठ पण कालून झालं। आता डाळ पण शिजली आहे, तर ती गाळणीवर टाकून ती गाळून घेऊ। डाळीचं पाणी निथळेपर्यंत त्यात थोड्याशा टायमात वेलची पूड करून घ्यायची। डाळ शिजलेलं पाणी फेकायचं नाही, आपण सार करणार आहोत, तर ते साराला पाणी वापरायचं, त्याने साराला खूप छान चव येते। वेलची पूड करून झाली, डाळीचं पाणी पण निथरून झालं। आता पुरणाला कड देऊ। ज्या भांड्यात डाळ शिजवली त्याच भांड्यात पुरणाला कड द्यायचा, गूळ टाकायचा, साखर टाकून घ्यायची, चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि परत त्यात थोडीशी वेलची पूड टाकून परत एकदा चांगलं मिक्स करायचं। गूळ आणि साखर टाकल्यानंतर पुरण थोडंसं पातळ होतं, ते घट्टसर होईपर्यंत चांगलं मिक्स करत राहायचं। घट्टसर झालं की समजायचं आपलं पुरणाला चांगला कड बसला। आता पुरण गाळून घेऊ। तुमच्याकडे जर पुरण यंत्र असेल तर त्याने पण तुम्ही बारीक करू शकता, किंवा आपली साधी सोपी पुरणाची चाळणी असेल त्याने पण पुरण गाळून घ्यायचं। चमच्याने नाही झालं तर तांब्या घ्यायचा आणि कसं पुरण गाळून घ्यायचं, साधं सोपं आपलं। पुरण आपलं सर्व गाळून झालं। आता तांदूळ शिजायला टाकू, म्हणजेच भात करून घेऊ। कोणताही तांदूळ घ्यायचा, तुम्ही जो घरात वापरत असाल तो घ्यायचा नेहमीप्रमाणे। तांदूळ चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा, चवीपुरतं मीठ टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या होऊन द्यायच्या। भात शिजेपर्यंत साराची तयारी करून घेऊ। कांदे चांगले ठेचून घ्यायचे, ठेचल्याने आरपार भाजले जातात। कांदे चांगले भाजून घ्यायचे। कांदे चांगले भाजून झाले, लसूण आणि अद्रक तेल टाकून चांगलं भाजून घ्यायचं। आता भाजू खोबरं, थोडंसं तेल टाकायचं आणि खोबरं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं। इथं मी ओलं खोबरं वापरलंय, तुम्हाला जर सुकं खोबरं वापरायचं असेल तर तुम्ही ते पण वापरू शकता। हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर ते पण भाजून घ्यायचं, थोडंसं तेल टाकायचं आणि थोडंसं प्रमाणात भाजून घ्यायचं। कांदा भाजताना काय करायचं, तो चांगला चुरगळून टाकायचा, थोडंसं तेल टाकायचं आणि कांदा पण चांगला भाजून घ्यायचा। हे सर्व भाजून झालं, आता मसाला थोडासा गार होऊन देऊ। हे सर्व काम करत असताना आपलं कणिकही चांगलं भिजलं आहे,
तर आता पोळ्या करायला घेऊ. पोळपाटावर थोडंसं तेल टाकायचं आणि पीठ चांगलं मळून घ्यायचं. पिठाचा गोळा घ्यायचा, 2 सारखे त्याचे भाग करून चांगले एकसारखे लाटून घ्यायचे. पुरणाचा गोळा घ्यायचा आणि तो गोल करून चांगला हातावर थापून घ्यायचा. जेवढं आपलं पाता आहे त्याला थोडंसं कमी असं थापून घ्यायचं, म्हणजे आपल्या पात्यावरती ते पुरण चांगलं बसलं पाहिजे. थोडंसं कोरडं पीठ टाकायचं आणि वरतून दुसरं पातं लावून त्याचे एकसारखे तोंड दाबून घ्यायचे. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे त्याचे एकसारखे तोंड दाबून घ्या, म्हणजे पुरण एकदम कडेपर्यंत जाईल. थोडंसं कोरडं पीठ टाकायचं पोळपाटावर आणि पोळी चांगली गरागरा लाटून घ्यायची. पुरणाचा स्वयंपाक आहे ना, माझ्या पद्धतीने करून बघा एकदा. खूप कमी वेळेत होतो. आपण कसं स्टेप बाय स्टेप करतो तर पटापट सगळं कामं होऊन जातात. पुरणाच्या पोळीसोबत तुम्हाला काय आवडतं? आमरस आवडतं की गुळवणी? ते नक्की कमेंटमध्ये सांगा. पोळी लाटेपर्यंत मी तवा तापायला ठेवलाय. तुम्ही बघू शकता आपली पोळी किती छान लाटल्या गेली आहे. तवा तापला तर पोळी तव्यावर टाकू आणि परत उलटून घेऊ. एक साईडनी चांगली भाजली की दुसऱ्या साईडनी उलटून घ्यायची. थोडंसं गावरान तूप टाकायचं. हवं तर तुम्ही डालडा तूप पण वापरू शकता किंवा तेल पण वापरू शकता. दोन्ही साईडनी चांगलं तूप लावून पोळी भाजून घ्यायची. तुम्ही बघू शकता पोळी किती टम्म फुगली आहे. दोन्ही साईडनी चांगली भाजली पण आहे. पोळीची तव्यावरच घडी करून घ्यायची उन्हातल्याच्या साह्याने. फक्त चटका बसणार नाही याची पण काळजी घ्यायची. पोळ्या झाल्या तर आता भजी करून घेऊ. भजीचं पीठ पण चांगले भिजलंय. त्यात कांदा मिक्स करून घेऊ. तुम्ही आडवा कांदा पण टाकू शकता, तुम्हाला जसं आवडेल तसं. आमच्या घरात उभा कांदाची भजी चांगली आवडतात, तर मी तर उभा कांदा कापलाय. थोडेसे कोथिंबीर टाकून कांदा टाकून चांगलं मिक्स करून घेतलं. तेल तापलं का ते बघू. कुरडाईचा एक माकुडा टाकला. तेल चांगलं तापलंय तर कुरडाई तळून घेऊ. कुरडाई तळून झाल्या तर भजी काढून घेऊ. भजी काही नाही व सोपे, पटापट काढून घ्यायची. स्वयंपाकाच्या टायमात भूक पण खूप लागत असते, तर त्याच परीने आपण पटापट स्वयंपाक करत असतो. फक्त आदल्या दिवशी थोडी जर तयारी केली ना तर पटकन स्वयंपाक होतो. थोडंसं पाणी टाकून साराचं वाटण बारीक करून घेऊ. पोळीसोबत खायला बनवूया आता गोड दूध. थोडंसं तूप टाकून खोबरं भाजून घ्यायचं. थोडेसे ड्रायफ्रुट्स भाजून घ्यायचे. दूध टाकायचं. थोडीसं तुम्हाला किती गोड हवं तेवढी साखर टाकायची. वेलची पूड टाकायची आणि चांगली उकळी येऊन द्यायची. आता बनवूया स्वयंपाकाचा सार. तेल टाकायचं, जिरे टाकायचे आणि बारीक केलेलं वाटण टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं. चांगलं परतून घ्यायचं. काळे मसाले टाकून घ्यायचे. हळद टाकायची, ते पण चांगलं मिक्स करून परतून घ्यायचं. गरम पाणी आणि मीठ टाकून मसाले आणि वाटण चांगलं मिक्स करून चांगलं शिजून घ्यायचं. शिजल्यानंतर चांगली साराला तरी येते. त्यानंतर टाकायचं डाळीचं उरलेलं पाणी. तुम्हाला किती घट्टसर हवा सार त्यानुसार पाणी ॲड करायचं. उकळी येऊन द्यायची. कोथिंबीर टाकायची. गॅस बंद करायचा. पुरणाच्या स्वयंपाकाची तयारी जर थोडीशी आदल्या दिवशी जर करून ठेवली ना तर स्वयंपाक पटकन होतो. लसूण सोलून ठेवायचा, खोबरं किसून ठेवायचं, ड्रायफ्रुट्स बारीक करून ठेवायचे. हवं तर तुम्ही कांदे पण भाजून ठेवू शकता. अशा प्रकारे पुरणाचा संपूर्ण स्वयंपाक तयार झाला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.